नेहमी आपण एखादी भाजी त्याच पद्धतीने बनवतो आणि मग घरातल्यांना नेहमी नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. म्हणून म्हणलं आज जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवू आणि दिवाळीमध्ये सुद्धा गोडाधोडाचा खाऊन खूप कंटाळा सुद्धा आला होता. झटपट तयार होणारी पण चमचमीत अशी भाजी पाहिजे होती. त्याकरता इथे मी या उभ्या ज्या अशा लांबट मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर एक टोमॅटो घ्यायचा आहे, या कमी तिखटाच्या मिरच्या आणि एक मोठ्या आकाराचा कांदा. सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत. त्याचा देठाचा भाग हा असा काढून घ्यायचा आणि या उभ्या मिरच्या अशा चिरून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर हा जो बीचा भाग असतो ना तो सगळा काढायचा, म्हणजे दाताखाली त्या बिया कचकच लागल्या जात नाहीत आणि हे असे पातळ उभे असे काप तयार करून घ्यायचे. त्याचबरोबर या ज्या पोपटी मिरच्या आपण घेतल्या या कमी तिखटाच्या आहेत त्या सुद्धा उभ्या चिरून घेतल्या. उभा उभा चिरलेला कांदा, सगळं साहित्य असं उभं चिरायचं आहे म्हणजे ते दिसायला फार आकर्षक दिसतं. टोमॅटो सुद्धा उभा चिरून घेतला आणि मग लसणाच्या पाकळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या अशा ना थोड्याशा हलक्याशा ठेचून घ्यायच्या. लगेच फोडणी करायची, त्यामध्ये जिरे घालायचे, ठेचलेला लसूण घालून घ्यायचा. जिरे मस्त असे फुलले पाहिजेत. त्यानंतर थोड्याशा मी तिखटाच्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा हिंग घालायचं. मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपली बसली पाहिजे. आणि लगेच आहे ना सगळं साहित्य जे आपण चिरून ठेवलंय ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं. एकाच वेळी सगळं घालायचं. बिलकुल असा कांदा वगैरे परतण्याची, टोमॅटो परतण्याची काहीच गरज नाही. एकाच वेळी सगळं परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं पावभाजी मसाला घालायचा किंवा तुमच्याकडे जो कुठला ठेवणीतला गरम मसाला असेल तो वापरला तरीही चालेल. अलटी करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि मस्त अशी एक 5 मिनिटाची वाफ येऊ द्यायची. थोडासा मिरची मधला कांद्यामधला क्रंच तसाच राहायला पाहिजे, म्हणजे चवीला खूप छान होते. आवडत असल्यास थोडंसं लिंबू सुद्धा पिळलं तरीही चालेल. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं घालून भाजी आपली तयार झाली. जर तुम्हाला सकाळी सकाळी डब्यासाठी द्यायची असेल किंवा मुलांना जर काही असं वेगळं म्हणून हवं असेल, सिमला मिरचीची भाजी खात नसतील तर आपल्या नेहमीच्या सिमला मिरचीची भाजी सुद्धा तुम्ही या पद्धतीने नक्की तयार करून पहा. भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर, पोळी बरोबर, कशा बरोबरही छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि खायला या.